मी निलेश, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवूया चिकन खिचडी। पण मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा। चला आपण आज मस्त चिकन खिचडी बनवूया। चला तयारी करू। चला मित्रांनो, आपण चिकन आणले बघा अर्धा किलो। आता आपण ह्याला साफ करून घेऊया। चला मित्रांनो, आता असं 3-4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया, नंतर तयारी करूया। चला मित्रांनो, चिकन मॅरिनेट करायसाठी पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतली, 2-3 मिरच्या घेतल्यात आणि अद्रक घेतलाय आणि लसूण घेतलाय। आता याला सगळ्यांना मिक्सरमध्ये वाटून घेऊया। पुदिना टाकूया, कोथिंबीर टाकूया, 2 मिरच्या घेतल्यात ते पण टाकूया, अद्रक टाकूया आणि लसूण टाकूया आणि याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपलं चिकन साफ करून झालंय बघा। मी घेतलंय गरम मसाला, मीठ, काळी मिरी आणि ही लाल मिरची मिक्सरमध्ये आम्ही वाटून घेतली आहे। चला ह्याला सगळ्यांना मिक्स करू याच्यात। आणि हा मिक्सरमध्ये आपण अद्रक, लसूण, पुदिना हे सगळं मिक्सरमध्ये ग्राइंडिंग केलंय, याला पण टाकूया। आणि आता दही, आपल्याला लागेल तेवढी आपण दही घेऊया। चला त्याला पूर्ण मिक्स करून मॅरिनेट करायसाठी कम से कम अर्धा तास ठेवूया। मित्रांनो सुरुवात करूया। आता कांदा कापून घेऊया। कांदा असा उभाच कापून घेऊया। बघा मित्रांनो, असा उभे कांद्या कापल्यात मी आणि उभेच मला कापायचे म्हणून मी कापले। आता टमाटे कापूया। टमाटे आता छोटे छोटे तुकडे करून घ्या आपण। चला मित्रांनो सुरुवात करूया। आता टोप ठेवलाय, गॅस पेटूया, थोडंसं तापूया, नंतर मग मस्त कांदा वगैरे भाजूया। चला मित्रांनो, आता तेल टाकून घेऊया। टोप गरम झाला। चला मी मसाले काढल्यात बघा। तेजपत्ता, लाल मिरची, मोठी वेलची, चक्रफूल, छोटी इलायची। चला याला टाकून देऊया। चला थोडंसं जिरं टाकूया। चला आपण कांदा टाकूया। आता कांदा असा उभा कापलाय ना, चला कांद्याला मस्त फ्राय करून घ्यायचा लाल होईपर्यंत। आता याला थोडा मस्त लाल होईपर्यंत भाजून घेऊया। चला मीठ टाकूया थोडंसं चवीनुसार। मीठ टाकल्याने कांदा लवकर भाजून होतो। चिकनमध्ये आपण मॅरिनेट करायला थोडंसं मीठ टाकले आपण, म्हणून आपण थोडंसं हलकंच मीठ टाकूया आणि थोडंसं भाजून घेऊया। चला मित्रांनो, हलकंसं आता ब्राऊन होत आलंय। आपण आता टोमॅटो टाकूया, ते पण भाजून घेऊया। मित्रांनो आता मस्त छानपैकी कांदा टोमॅटो भाजून झालाय। आणि हा बघा, हा मी घरी बनवलाय, हा सिक्रेट मसाला आहे, हा याच्यात टाकतो आणि थोडीशी हळद टाकतो। चला हे मस्त आता फ्राय करून झाले। आता हे चिकन अर्धा तास मी मॅरिनेट करायसाठी ठेवलेलं, आता ते पण टाकून देतो ह्याच्यात। थोडंसं आपण ह्याला पण भाजून घेऊया। चला आता आपण ह्याला थोडंसं भाजून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया आणि 5-10 मिनिटावर त्याला 5-10 मिनिटापर्यंत थोडं भाजून घेऊया आपण। चला मित्रांनो, चवीसाठी अजून थोडंसं हिंग टाकूया आपण, आणि अजून चिकन खिचडीला अजून चव लागेल। चला मित्रांनो, आपण ह्याच्यावर प्लेट ठेवूया आणि ह्याच्यावरती पाणी टाकूया आणि गरम झालं आपण टाकूया, कारण की थोडं चिकन आपण शिजून घेऊया चांगलं, कारण लगेच भात टाकला की
चिकन शिजणार नाही आपलं. आता हे पाणी गरम होऊ देऊ. गरम झाल्यानंतर याच्यात चिकनमध्ये टाकून देऊया. चला मित्रांनो, हे पाणी गरम झालं. आता चिकनमध्ये आपण टाकूया. खूपच गरम झालं या. चला आता मस्त गरम झालंय. गरम पाणी टाकलंय. आता हलकंसं आपलं शिजलं असेल. आता याच्यामध्ये आपण अजून एकदा पाणी प्लेटमध्ये टाकून गरम करायला ठेवूया आणि हा भात धुवून ह्याच्यात टाकून देऊया. चला मित्रांनो, चिकन थोडंसं लगभग थोडं हलकंसं शिजलंय. आता आपण तांदूळ आणि हे डाळ घेतलंय, ह्याच्यात धुवून ह्याच्यात टाकून देऊया. चला तांदूळ धुतले. आता याच्यामध्ये टाकूया आपण. चला मित्रांनो, तोपर्यंत आपण आता याच्यावर झाकण ठेवू आणि शिजेपर्यंत आपण वाट बघू जरा. चला मित्रांनो, बघूया आपण शिजलं का. लगभग शिजले मित्रांनो. कोथिंबीर कापली आहे, याच्यावर कोथिंबीर टाकू. आपला चिकन खिचडी तयार झाला मित्रांनो. आता खाऊन बघू जरा. चला मित्रांनो, खूपच गरम आहे. तर आता खाऊन बघतो. थंड होऊ द्या. पण छान झाला हा चिकन खिचडी. मस्त झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.